वाढत चाललेल्या शिंदेंना थोपवण्यासाठी काही ठिकाणी रचलेल्या चाली या ठाकरेंच्या जागा वाढवून गेल्यात, पण त्यामुळे महायुतीतल्या भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा जिंकता आलेल्या नाहीत। हे नुकसानच आहे आणि हे मान्य करावंच लागेल। पण आज ठाकरेंना काउंटर करण्यासाठी वापरलं जाणाऱ्या शिंदेंना नकळतपणे बळ मिळालंय। ते कमी जागा जिंकूनही मुंबईत किंगमेकरच्या भूमिकेत जाऊन बसलेत। आता शिंदेंना थोपवण्यासाठी ठाकरे यांना वापरा असा उलटा प्रवास सुरू झाला। महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्यानंतर विश्लेषणांच्या धामधुमीत आज अनेक राजकीय घटनांवर बोललं जात आहे। 29 मधल्या 23 महानगरपालिका जिंकून दाखवणाऱ्या देवाभाऊंबद्दल बोललं जात आहे। काही ठिकाणच्या निवडणूक पश्चात झालेल्या आघाड्या, विजयी उमेदवारांनी दिलेला पाठिंबा एखाद दुसऱ्या पक्षांना, सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली जी काही जुळवाजुळव आहे, जोडतोड तांबा पितळ आहे, त्यावर बोललं जात आहे। ठाकरे ब्रँड मनोमिलन यावर बोललं जात आहे। असं असताना महाराष्ट्रात एकनाथ शिंदे या नेत्याच्या परफॉर्मन्सबद्दल जाणीवपूर्वक बोलणं टाळलं जातंय, असं नाही वाटत तुम्हाला? सत्ता भलेही शिंदे फडणवीसांच्या सरकारची असली तरी याच सरकारच्या ज्या काही जाहिराती निघतात DAVP मधून, त्या जाहिराती मिळवून, भाजप सेनेकडून दिवाळी गिफ्ट्स मिळवून, काहींना तर रेग्युलर पाकिटं पण मिळत असताना निवडणुका असो वा नसो, महाराष्ट्रातला हा सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडिया मात्र ठाकरे बंधूंच्या अखंड प्रेमात बुडालेला आपण पाहिलाय। आणि हा ठाकरे ब्रँड जो उभा केला तो या मीडियाने उभा केला होता, हेही आपण पाहिलं। अर्थात सत्ता कुणाची का असेना, प्रशासन मात्र काही मुरब्बी लोक आपल्याच हातात ठेवून आहेत आणि हे जसं मंत्रालयात जाणवतं तसंच ते मीडियाच्या बाबतीतही लागू पडतं। आज निवडणुकांच्या निकालानंतर तब्बल 10 दिवसांनी जर आकडेवारी आणि परिस्थिती सापेक्ष विचार करून महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकनाथ शिंदेंचं स्थान आणि पुढच्या काळात शिंदेंच्या सेनेपुढची आव्हानं यावर बोलत असतो आपण, किंवा असं बोलावं लागलं आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। जून 2022 मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि त्यानंतर खरी शिवसेना कोणाची या अनुत्तरित प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी लोक निवडणुकांची वाट पाहत होते। एकदा निवडणुका होऊ द्या म्हणजे कळेल कुणाला जनाधार आहे, खरे कोण। मग अवघ्या वर्षभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका झाल्या, तिथं कळलं कुणाला किती जागा मिळाल्यात। मग 2024ला लोकसभा, विधानसभा आणि आता 29 महानगरपालिकांच्या सह मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली। म्हणजे मुंबईवर फार लक्ष होतं लोकांचं। लोकसभेला इंडिया आघाडीनं एक नरेटिव्ह सेट करून मोदींच्या 400 पारच्या फुग्याला टाचणी लावली होती। पण त्याच वेळेला महाराष्ट्रात युतीला फटका बसत असताना एकनाथ शिंदेंनी लढवलेल्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत त्यांना अपेक्षित तरी लक्षणीय म्हणता येईल असं यश मिळालं। 18 जागा लढवून त्यांना 7 खासदार निवडून आणता आले। शिंदेंनी जे काही सो कॉल्ड बंड वगैरे केलं होतं त्यावेळेस ते सोबत 38 आमदारांना घेऊन बाहेर पडले होते। विधानसभेला त्यांनी या 38 आमदारांना रिटेन करत 57 आमदार निवडून आणले। अर्थात शिंदेंच्या मागे महाशक्ती नावाचा एक ब्रह्मराक्षस उभा होता, हे विसरून चालणार नाही आपल्याला। राक्षस आणि ब्रह्मराक्षस यांच्यात फरक असतो बरं का, नाहीतर काही मंडळींना राग यायचा त्यांना अशी उपमा दिल्याचा। ब्रह्मराक्षस मदत करणारा असतो असं म्हणतात, असं वाचलंय चंपक, चांदोबामध्ये वगैरे। आता त्यानंतर काय झालं तर नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, बऱ्याच वादग्रस्त ठरल्या, गाजल्या वाजल्या, पण त्यातही शिंदेंची कामगिरी उबाटा सेनेच्या तुलनेत सरस राहिली। भाजप नंतर त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा ठरला। 286 नगर परिषदा आणि पंचायतींमध्ये शिंदेंच्या सेनेचे 961 नगरसेवक निवडून आणत त्यांनी 51 ठिकाणी नगराध्यक्ष बसवले। आता नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेतही 397 नगरसेवक निवडून आणलेत त्यांनी आणि 3 ठिकाणी सरळ सरळ महापौर बसवणार हे निश्चित केलेलं आहे। हा जो स्ट्राईक रेट आहे शिंदेंचा, त्याच्यात जवळपासही ठाकरे ब्रँड फिरकू शकलेला नाहीये। याचं कारण एकच, ठाकरेंना फक्त मुंबई महानगरपालिकेतल्या 72,000 कोटींच्या बजेटचा मलिदा खुणावत होता। त्यांनी मुंबई हेच आपलं अस्तित्व समजून फक्त मुंबईलाच महत्त्व दिलं। MMR रिजनमधल्या इतर महानगरपालिकांकडे तर त्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही। पण शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री या नात्यानं आणि महत्त्वाचं म्हणजे शिवसेना या राज्यव्यापी प्रादेशिक पक्षाचे मुख्य नेते म्हणून 286 नगर परिषदांना, 29 महानगरपालिकांना सामोरे गेले। अनेक ठिकाणी त्यांचा मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत नव्हता, तर अनेक ठिकाणी त्यांना भाजपा विरोधात निवडणुका लढवाव्या लागल्या। त्यातल्या 3 ते 4 ठिकाणी त्यांनी भाजपला मात देत विजय संपादन केला, त्या पालिका काबीज केल्यात। या उलट दोन्ही ठाकरे बंधूंना मराठी माणसांची पूर्णतः सहानुभूती यावेळेस मिळालेली असतानाही त्यांना परिणामकारकरित्या प्रचार न करता आल्यानं किंवा ठाकरेंच्या ऐशोआरामी लाईफस्टाईलला रुचत नसल्यानं हे असं मेहनत घेणं, हे दोघे बंधू मुंबईत 2, ठाण्यात 1 आणि नाशिकमध्ये 1 या पलीकडे सभा घेऊ शकले नाहीत।
आता तुम्हाला मी स्क्रीनवर एक चित्र दाखवतो, त्यात तुम्हाला लक्षात येईल की कोणी किती सभा घेतल्यात या महानगरपालिकांच्या. ठाकरेंच्या किमान 10 ते 15 सभा जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाल्या असत्या, तर भाजप सेना युतीला याचा जबरदस्त फटका बसला असता, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तरी मुंबईत ज्या पद्धतीनं ठाकरेंची भावनिक साथ मराठी माणसांनी ऐकली आहे मुंबईमध्ये, असं जे त्यांनी जिंकलेल्या जागांच्या संख्येवरून तरी किमान दिसतंय, तो आकडा कदाचित कमी झाला असता, जर त्यांना एका अज्ञात महाशक्तीची मदत मिळाली नसती तर. अखंड शिवसेनेतले जवळपास 65 माजी नगरसेवक 2012ला जे जिंकले होते, जे हरले होते, असे 50-55 माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकारी शिवसेनेतले यांना शिंदेंनी आपल्याकडे घेत त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणले होते मागच्या वर्षभराच्या कालावधीत. त्यांच्याकडची संख्या पाहता या सगळ्या मंडळींची, या संख्येचं इलेक्टिव्ह मेरिट पाहता शिंदेंनी लढवलेल्या 90 जागांपैकी 45 ते 50 जागा ते सहज जिंकू शकले असते, पण ते 29 वरच अडकले. यामागची कारणं प्रत्येक वॉर्डात वेगवेगळी आहेत. 50 जागा अशा आहेत की तिथं शिंदेंचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. बऱ्याच जागा या एक आकडी मतांपासून म्हणजे 7 मतांपासून अवघ्या 100-150 ते 1500 ते 1600 मतांनी हरलेले आहेत. हा जो विनिंग मार्जिनचा फरक आहे, तो फरक कोणकोणत्या घटकांमुळे पडलाय हा फरक, हे सुद्धा अभ्यासण्यासारखं आहे. भाजप सेना ही नॅचरल अलायन्स आहे असं सर्वसाधारण विधान आपण सातत्याने केलं जातं. पण या नॅचरल अलायन्समध्येही वर्चस्वाची लढाई सुप्तपणे सुरू आहे, जी मला पहिल्यांदा जाणवली होती 1999च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा अलिखित करार त्या युतीत माननीय बाळासाहेबांच्या शब्दाखातर झालेला होता. तो करार पाळताना आपल्याला मुख्यमंत्री पद हवंय, यासाठी एका बाजूला नारायण राणे, दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात जी काटाकाटी झाली, त्यात महाराष्ट्राची सत्ताच गमावावी लागली या लोकांना. पण हे अंतर्गत धुमसणारं द्वंद्व जे आहे ना, ते आजही संपलेलं दिसत नाहीये मला. काल मी ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांचं एक वाक्य ऐकलं, शिंदे हे काही ठाकरे नाहीयेत. आज त्यांच्याकडे शिवसेना नावाचा पक्ष धनुष्यबाण या निशाणीसह जरी असला, तरी त्यांचं आडनाव हे ठाकरे नाहीये. शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे. यातलं ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय प्रतलावर जोवर शिल्लक असेल, तोवर भाजपला त्यांना काउंटर करण्यासाठी एकनाथ शिंदेंना बळ द्यावंच लागेल. शिंदेंना ठाकरेंच्या विरोधात वापरायचं म्हणून मोठं जे केलं असं म्हटलं जातं, आणि ते करत असताना एका बाजूला शिंदे इतके मोठे व्हायला लागलेत की त्यांना काउंटर करायला आता ठाकरे ब्रँड जिवंत ठेवावा लागतोय भाजपला. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांची ध्येय धोरणं मोठी आहेत, केंद्रात सत्ता आहे. यावर कडी म्हणजे त्यांच्याकडे नरेंद्र मोदी नावाचा लार्जर दॅन लाईफ करिश्मा आहे. अमित शहा नावाचा चाणक्य आहे, मनी मसल पॉवर यातही भाजपा वरचढ आहे. महाराष्ट्रात जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस नावाचा एक मोठा ॲसेट आहे त्यांच्याकडे. पण प्रादेशिक अस्मितांवर चालवले जाणारे पक्ष जोवर काही राज्यांमध्ये स्ट्रॉंग आहेत, तोवर त्यांना 100% भाजपा हे स्वप्न पूर्ण करता येणं अशक्य आहे. आणि याची पूर्णतः जाणीव असलेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळेस महाराष्ट्रातल्या 29 पैकी 23 महानगरपालिका जरूर जिंकल्या असतील. त्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शिंदेंना तर काही ठिकाणी ठाकरेंना मागच्या दारानं मदत केलेली आहे, हे हळूहळू उघड होत आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर हे एक वाक्य आहे, इंग्रजीत ते सातत्यानं बोललं जातं. आता याच्याच धर्तीवर तुम्ही आता असंही म्हणू शकता, एव्हरीथिंग इज फेअर इन इलेक्शन अँड पॉलिटिक्स असंही म्हणू शकता. आणि ते आपल्याला या निवडणुकांमधून जाणवलं देखील असेल. महाराष्ट्रात 2019 साली हुकलेली सत्तेची संधी पुढची 25 वर्ष मिळणार नाही, संजय राऊत सातत्याने सामनातून सांगत होते. महाविकास आघाडीवाले भाजपला हिनवत होते असं बोलून आणि शक्यता होत्या तशा. आता त्या भाजपनं 2022ला ऑपरेशन लोटस घडवून एकनाथ शिंदेंना सीएम बनवत चमत्कार घडवला. पण एकनाथ शिंदेंना तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवत ठाकरेंच्या विरोधात वापरायचं एक हत्यार म्हणून त्याला धार लावत राहायची, असं जे भाजपच्या चाणक्यांचा जो मनसुबा होता, त्या मनसुब्यांना शिंदेंच्या प्रत्येक निवडणुकी गणिक सुधारत जाणाऱ्या परफॉर्मन्सनं त्यांच्या चर्चित स्ट्राईक रेटनं सुरुंग लावलेला आहे. शिंदेंना मोठं करत स्वतःसाठीच उभा करून ठेवलेला धोका आता मुंबई महानगरपालिकेला भाजपला तीव्रतेने जाणवला असेल. कारण 2017ला जो पक्ष स्वतंत्र लढत 82 जागा जिंकू शकला होता, त्याला यावेळेस अनुकूल वातावरण आणि सगळ्याच साधन सामुग्री सोबत असताना फक्त 89 जागा जिंकता आल्यात. त्यांना अपेक्षित असणाऱ्या 100+ आकडा गाठण्यात ते अपयशी का ठरलेत, तर अनपेक्षितपणे चाललेला ठाकरे ब्रँड हा त्यांच्या आड आलाय. त्यांना या ठाकरे ब्रँडना मिळालेल्या 71 जागा या भाजपनं नक्कीच दुर्लक्षित केलेल्या नसतील. वाढत चाललेल्या शिंदेंना थोपवण्यासाठी काही ठिकाणी रचलेल्या चाली या ठाकरेंच्या जागा वाढवून गेल्यात, पण त्यामुळे महायुतीतल्या भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा जिंकता आलेल्या नाहीत. हे नुकसानच आहे,
आणि हे मान्य करावंच लागेल. पण आज ठाकरेंना काउंटर करण्यासाठी वापरलं जाणाऱ्या शिंदेंना नकळतपणे बळ मिळालंय. ते कमी जागा जिंकूनही मुंबईत किंग मेकरच्या भूमिकेत जाऊन बसलेत. आता शिंदेंना थोपवण्यासाठी ठाकरे यांना वापरा, असा उलटा प्रवास सुरू झालाय. भारतीय जनता पक्षासाठी ही धोक्याची सूचना आहे. रणनीती चुकते का? आडाखे चुकतायत का? ऑपरेशन लोटसची SOP बदलायला हवी आहे का? मुळात पक्षाला नेमकं काय साध्य करायचंय हे पुन्हा एकदा बसून ठरवावं लागणार आहे. इतका हा मुंबईतला पालिका निवडणुकांचा निकाल महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मुंबईतल्या निकालांचं हे एक तटस्थपणे केलेलं विश्लेषण आहे. तुम्हाला ते कसं वाटलंय मला कमेंट्स करून जरूर कळवा. तुमची मतंही त्यात येऊ द्यात. या निकालांकडे कदाचित तुमच्या किंवा तुम्ही एका वेगळ्या नजरेने पाहत असाल. तुमच्या वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं? तुम्हाला त्यात काय काय जाणवलं? हे जरूर कळवा. कारण त्यामागेही एक स्टोरी दडलेली असू शकते. आणि अशा स्टोरींवर नेहमीच आपण बोलत असतो. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.